नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सणावाराला गोडधोड आपल्याला करावं लागतं. त्यासाठी आपले वेगवेगळे पदार्थ काय करायचे. तर आज मी इथे ही गरमीमध्ये आपल्याला अगदी थंडावा देणारा हा असा दुधीची कण्हेरी हा पदार्थ आमच्याकडे केला जातो. पण मी त्याच्यात वेगळे पदार्थ वापरून हे दुधीची कण्हेरी खीर तुम्हाला दाखवत आहे. अतिशय थंडावा असं देते पोटाला, कारण आपण त्याच्यात दुधी घातलेलं आहे आणि तांदूळ वगैरे न घालताना आपण इथे रवा वापरलेला आहे. दुधी घ्यायचा आहे कोवळा आणि तो असा वरची साधारण सालं काढून आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात करायचे त्याच्यासाठी तुम्ही हे दुधी वापरू शकता. तर मी ते 8 माणसांसाठी ही खीर तयार करणार आहे. मला एक छोटीशी ऑर्डर आलेली आहे स्वीट डिशची, तर मी ही आज खीर करून देणार आहे. तर इथे मी दुधी हा असा किसून घेतलेला आहे. किसून घेताना काय होतं माहिती आहे, अशा किसणीवर ह्या ना अशा बिया बाजूला राहतात. तर बिया जर कवळ्या असल्या तर आपल्याला याच्यात वापरायचे, चव छान लागते. आणि जर ओजलेल्या बिया असल्या थोड्या तर त्या बाजूला काढून टाकायच्यात. तर ह्या किसणीवर किसल्यामुळे काय होतं, त्या बिया आपोआप बाजूला राहतात आणि गर आपल्याला किसून चांगल्या प्रकारे मिळतो. तर इथे मी आता दुधी हा किसून घेतला, आता बाजूला ठेवूया आपण आणि आपण पुढची तयारी करूया. या पद्धतीने आपल्याला दुधी किसून बाजूला ठेवायचे. तर एका कढईमध्ये मी आता भांड्यामध्ये ज्याच्यात मला खीर करायची त्याच्यात मी हा चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे. आता काय करायचं आहे साजूक तूप घालून, तर इथे आपल्याला साजूक तूप जरा गरम करून घ्यायचं आहे आणि मी इथे ना रवा घालून घेणार आहे. याच्यातला थोडा रवा मला नंतर वापरायचा आहे, म्हणून मी एकदम असा एवढा रवा वापरणार आहे. पण आपल्याला ह्या ज्या कण्हेरीमध्ये किती रवा टाकायचा आहे तो मी नंतर मापाप्रमाणे सांगेन. तर आता मी हा रवा भाजून घेते. चांगला गुलाबीसर भाजायचा, कुठेही करपवायचा नाही, तर मग खिरीचा स्वाद आपल्या ह्या कण्हेरीचा स्वाद वेगळाच होऊन जाईल. जसं आपण रव्याला भाजतो ना तशा पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. पण जास्तच असा काळपट असा करून घ्यायचा नाही, एकदम भाजून घ्यायचा नाही, साधारण भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपल्या रव्याने रंग बदलला आहे आणि अगदी मोकळा असा रवा झालेला आहे. इथे आपल्याला हा बारीकच रवा वापरायचा आहे. जाडा असल्यास जाडा वापरू शकता, पण माझ्याकडे 0 नंबरचा आहे, मी हा वापरणार आहे खिरीसाठी. आणि खीर अतिशय चविष्ट लागते. तर आता मी रवा भाजून बाजूला काढून घेतला आहे. त्याच तुपामध्ये मी आता पुन्हा थोडं तूप घालून घेते. तूप नसलं ना तरी डालडा वापरला तर 1 चमचा तरी चालून जाईल. तर आता हे दुधीचं थोडं पाणी काढून टाकणार आहे आणि दुधीसुद्धा मी ह्या तुपावर परतवून घेणार आहे. दुधीचं पाणी आपल्याला काढून बाजूला ठेवायचं आहे आणि दुधी हा चांगला त्या तुपावर परतवून घ्यायचा आहे. तुपावर 5-6 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे तो खिरीत चांगला शिजला जाईल. आणि याच्यात ना आपल्याला आणखीन तांदळाचं भिजत घालून ते पण घालू शकतो बारीक मिक्सरला वाटून. तर रवा हा सगळ्यांनाच चांगला आहे शरीराला. म्हणजे तांदूळ कसं डायबेटिक पेशंट वगैरे असले तर ते खाऊ शकत नाहीत, काय काय खात नाहीत, मग त्यांनी रवा वापरून करावं आणि गूळ कमी करावं. आता ही मी करणारे खीर ना ती नारळाच्या दुधात पण चांगली लागते आणि दुधात पण. तर मी आज दुधामध्ये करणार आहे आणि याच्यात मी रवा घालणार आहे. म्हणजे ही आपल्याला नैवेद्यालासुद्धा दाखवू शकतो. आता अक्षय तृतीया आली आहे, तर तुम्हाला दुसरा एक नवीन पदार्थ करायचा आहे तर तुम्ही हा करू शकता. नैवेद्याला पुरीबरोबर ही खीर करू शकता. अतिशय चवीला सुंदर लागते. थोडा वेळ झाकण ठेवले. आता आपला दुधी साधारण शिजत आला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या चवीप्रमाणे आपल्याला याच्यात गूळ घालायचं आहे. तर आता गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकता, पण ह्याला गुळाने छान चव येते. खिरी गुळामध्ये बनवल्या ना का त्याला चव वेगळीच लागते. तर आता मी थोडं गूळ घालून पाणी घालणार आहे पाव पेला आणि हा गूळ पातळ करून घेणार आहे दुधीबरोबर. लगेचच आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही, पण ह्याच्यात मी आधी पाणी वापरणार आहे, नंतर दूध वापरणार आहे. कारण एकदम दूध घातलं तर ते जाड बनते आणि शेवटीसुद्धा ती जाडच बनते. त्यामुळे जास्त पण पाणी आणि दूध घालू नका. तर आता मी थोडा वेळ झाकून ठेवते गूळ घालून. गुळाचं पाणी झालं की आपण त्याच्यात बाकीचे पदार्थ घालायचे आहेत. तर बघूया 5-6 मिनिटांनी आपण झाकण काढलेले, गूळ चांगला दुधी आणि गूळ चांगला मिक्स झालेले. आता काय करायचं आहे, तर आता आपल्याला ह्याच्यात आणखीन ना थोडं पाणी घालायचं आहे. तर का माहिती आहे, लगेचच आपण ह्याच्यात रवा वगैरे टाकला तर ते एकदम घट्ट होऊन जाईल. म्हणून आधी आपल्याला हे म्हणजे एकूण आपण 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही आणखीनसुद्धा पाणी वापरू शकता. जर दूध कमी घातलं तरी चालतं, पण मी इथे दूध वापरलेलं आहे कारण चवीला चांगलं लागतं. तर इथे काजू बदाम पिस्तं काय घालायचं आहे ते तुम्हाला अर्धं आधी घालून घ्या आणि नंतर वरती गार्निशिंगसाठी ठेवा. तर इथे काजू बदाम पिस्त्याचे मी तुकडे घालून घेतलेत. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे ना. आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता आपल्याला याच्यातनं रवा घालून घ्यायचं आहे.
तर रवा घालायच्या आधी आपल्याला काय करायचं, याच्यात थोडं दूध घालून घ्यायचं आहे. दूध घालून घेतलं का ते किती पातळ जाड हवे ते तुमच्यावरती आहे. तर थोडं दूध मी नंतर घालणार आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती. आता तुम्हाला हे पातळ दिसते ना, तर नंतर आपण रवा घातला ना की ते जाड होणार आहे. तर रवा किती घालायचा, तर सगळाच आता अर्धा बाऊल रवा मी घालणार नाही. तर माझ्याकडे ना असे छोटे बाऊल आहेत, त्याच्या 2-2 चमचे भरून मी हा रवा भाजलेला घालणार आहे. तर किती मी बाऊल घालणार आहे, तर 3 बाऊल मी घातलेत. तुम्ही 2सुद्धा वापरू शकता. मी 3 वापरलेत, पण 2 बाऊलमध्ये ही खीर अगदी छान होईल. तर ते 3 बाऊल मी छोटे रवा घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता थोड्या वेळाने ना आपल्याला हे असंच ढवळून ठेवायचं आहे. तुम्ही ह्याच्यात आणखीनही पाणी वापरू शकता, कारण माझी खीर ही नंतर झाल्यानंतर ती थंड झाल्यावर ना जरा जाड झालेली. तर तुम्ही याच्यात आवडीनुसार वेलची जायफळची पूड घालू शकता, केशरही घालू शकता. पण आता आपण हे वेलची जायफळ घालून थोडंसं ढवळून घेतलं आहे, बघू शकता. आणि अगदी झाकण लावून तिला ठेवायचं नाही, तर एवढं झाकण असं उघडं ठेवायचं आहे, जेणेकरून आपली खीर उतू जाणार नाही. कारण तिला उकळी फुटली का खीर उतू जाण्याची शक्यता असते. तर बघू शकता खीर किती जाडसरशी बनवून तयार झालेली आहे. दुधीची खीर अतिशय चवीला सुंदर लागते. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. नैवेद्यासाठी लहान मुलांना, सिनियर सिटीजनना ही तुम्हाला चवीला खूप आवडेल. आता जाड वाटते ना, तर मी त्याच्यातलं थोडं दूध होतं ते घालून घेतलं आहे, की आता आपली खीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही पाणीसुद्धा इथे वापरू शकता, गरम पाणी करून घालायचं. पण पाण्याने कसं जरा बेचव लागतं आणि दुधाने कशी खिरीला वगैरे चांगली चव येते. इथे तुम्ही नारळाचं दूधसुद्धा वापरू शकता. तर आता थोडंसं खोबरं होतं ते घालून घेते, 2-3 चमचे ओलं खोबरं. त्यानीसुद्धा चव छान लागते. आता आपली खिरी आपण झालेली आहे. आता आपण थोड्या वेळाने गॅस बंद करू आणि काढून घेऊ. त्याच्यासाठी मी थोडंसं इथे केशर घातलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी ह्या खिरीला खूप छान चव लागते. आता खीर मी उतरून ठेवते. बघू शकता किती दाटसर ही खीर झालेली आहे. आणि गार्निशिंगसाठी काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत. केशरसुद्धा मी आधीच घातलेलं आहे. ही खीर मला ऑर्डरसाठी द्यायची आहे, म्हणून मी बनवलेली आहे. मी अशीची अशी मी त्यांच्याकडे देणार आहे. आमच्या बाजूलाच द्यायची आहे, त्यामुळे मी ती काहीच आता हलवणार नाही आहे. तुम्हाला मी दाखवते, बघा किती दाटसर अशी ही दुधीची खीर बनवून तयार झाली. अगदी वेगळ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी करून नक्की बघा, कारण चवीला अतिशय सुंदर ही दुधीची खीर या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारी आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.